पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेत। कर्नाटकच्या बसला त्यांनी काळं फासलंय। शिवसैनिकांनी लक्ष्मीनारायण थिएटर इथं कर्नाटकची बस अडवून काळं फासलेलं आहे। कर्नाटकच्या बसला यावेळी काळं फासण्यात आलेलं आहे। कर्नाटकची बस अडवून यावेळी काळं फासण्यात आलेलं आहे। पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसैनिक ऐकलेले नाहीत आणि त्यांनी कर्नाटकच्या बसला यावेळी काळं फासलेलं आहे। कर्नाटकचा बस डेपो आहे। त्या बस डेपोमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आलेले आहेत आणि एक मोठ्या प्रमाणात जे आंदोलन आहे ते आंदोलन पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेत। कर्नाटकच्या बसला यावेळी काळं फासण्यात आलेलं आहे। शिवसैनिकांनी लक्ष्मीनारायण थिएटर इथं कर्नाटकची बस अडवून काळं फासलेलं आहे। तिथले दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, नेमकं काय आता परिस्थिती आहे तिथं? कार्यकर्त्यांचं आंदोलन तसं शमलं म्हणावं लागेल, कारण पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांना इथे आता समजावून सांगितलं। याशिवाय कार्यकर्त्यांनी जो इशारा द्यायचा होता तो दिलेला आहे। आता त्यांनी या गाड्यांना काळं फासलेलं आहे। मात्र आता सरकारने यामध्ये लक्ष घातलं नाही आणि मराठी माणसावरती कर्नाटकामध्ये होणारा अन्याय जर थांबला नाही तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। इथे साधारणपणे एक 15-20 कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आले होते आणि त्यांनी कर्नाटकाला जाणाऱ्या कर्नाटकातल्या या बसेस इथे रोखल्या होत्या। त्यांनी इथनं ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आहेत बसमधले त्याशिवाय प्रवासी आहेत त्यांना खाली उतरायला लावलं आणि त्यामुळे निश्चितपणे इथं थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांची काही प्रमाणात त्यांची झटापट देखील झाली। आता मात्र कार्यकर्ते इथं त्यांना इथनं जायला सांगितलेलं आहे आणि आता वातावरण इथलं शांत झालेलं आहे। निश्चित अरुण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। कर्नाटकच्या बसला यावेळी काळं फासण्यात आलेलं आहे। मात्र हे आता आंदोलन शमल्याचं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे।